मी बोलतो काय म्हणायचं ते. दादा काही लोकांचा पक्ष प्रवेश होता. अरे बाळा, माझं भाषण झाल्यावर पक्ष प्रवेश आहे. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. कोणाला कधी घ्यायचं ते मी ठरवणार, तू नाही ठरवणार. आणि माझं संजय पवारांशी प्रांताध्यक्षांशी बोलणं झालं, माझ्या सूचनेला अनुमोदन दिलंय, त्याच्यावर विषय संपलाय. त्यांचं घेणार आहे, काळजी करू नका. पक्षामध्ये आपल्याला सगळ्यांचं स्वागत करायचं आहे. आपले प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार अनिल भाईदास पाटील, अमोल मिटकरीजी, रुपालीताई चाकणकर, सुनील मगरे, दिलीप वाघ, प्रशांत कदम, संजय पवार, घनश्याम अग्रवाल, कल्पनाताई पाटील, जयश्रीताई पाटील, मिनलताई पाटील, डॉक्टर संभाजीराजे पाटील, भूषण बदाणे, उमेश नेमाडे, तसंच अभिलाषा रोकडे, राजेश वानखेडे, भागवत पाटील, नम्रता पाटील, मुक्तार खटीक, ज्ञानेश्वर महाजन, नदीम मलिक, रवींद्र नाना पाटील, अशोक पाटील, योगेश देसले, बंगाल सिंह चितोडिया, तारकेश्वर गांगुर्डे, अरविंद चितोडिया, डॉक्टर अशोक पाटील, यशोदीप पाटील, सनी गायकवाड, मयूर मोरसे, मंदाकिनीताई भामरे, अलकाताई पवार, किशोर पाटील, रंजनाताई देशमुख, लताताई मोरे, आशाताई चावरिया, माझ्या अमळनेर विधानसभा मतदारसंघातील उपस्थित असणारे सर्व शेतकरी बांधव, माझ्या सगळ्या मायमाऊली, आमचा भगिनीवर्ग, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, सोसायट्यांचे चेअरमन, पत्रकार बंधू, सर्व जळगाव जिल्ह्यातले उपस्थित असणारे तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सेलचे सर्व पदाधिकारी, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, राम राम मंडई, राम राम, जय अहिराणी, जय खानदेश. मित्रांनो, गेले 5 दिवस महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून जनसन्मान यात्रा सुरू केलेली आहे. आणि त्या यात्रेमागचं कारण उद्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका ज्या ऑक्टोबरमध्ये येणार आहेत, त्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरकारमध्ये गेल्यानंतर केलेली कामं आणि पक्षांनी आणि महायुती सरकारनी आम्ही सगळ्यांनी मिळून ज्या योजना दिलेल्या आहेत, त्या योजनांची माहिती आमच्या मुलींना, आमच्या मायमाऊलींना, आमच्या बहिणींना, आमच्या शेतकरी बांधवांना, आमच्या युवक युवतींना सगळ्यांना व्हावी, हाच ह्या जनसन्मान यात्रेचा उद्देश आहे. आज सकाळपासून आम्ही धुळे शहरामध्ये काही कार्यक्रम केले आणि दुपारी अंमळनेरच्या परिसरामध्ये आलो. अंमळनेरच्या परिसरामध्ये आल्यानंतर ज्या उत्साहाने, प्रेमाने आपण सर्वांनीच आमचं जे स्वागत केलं, त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपले मनापासून आभार मानतो, आपल्याबद्दल कृतज्ञता देखील व्यक्त करतो. महाराष्ट्राचं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, या सर्व महापुरुषांच्या, आमच्या स्त्रियांच्या स्मृतीला मी वंदन करतो. उत्तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या वणीच्या सप्तशृंगी मातेच्या चरणी देखील मी वंदन करतो. मित्रांनो, बलसागर भारत हो, विश्वात शोभिनी राहो, हा संदेश देणाऱ्या परमपूज्य सानेजी गुरुजींचा त्यांच्या कर्मभूमीत आल्यावर वंदन करणं हे माझं कर्तव्य आहे. आजचा दिवस पण एक चांगला आहे, जागतिक युवा दिन आहे.
या निमित्तानं माझ्या युवा शक्तीला मी सलाम करतो आणि आपल्या सर्वांना जागतिक युवा दिनाच्या शुभेच्छा देखील देतो. धुळे जिल्हा, माझा जळगावचा परिसर, माझा अंमळनेर परिसर, हे सगळ्या भागामध्ये एक मोठा स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आहे. अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढण्याची उर्मी ह्या भागातल्या प्रत्येकाच्या रक्तामध्ये आहे. लढवय्या, कष्टाळू, प्रामाणिक भूमिपुत्रांची ही भूमी आहे आणि ह्या भूमीमध्ये आज तुमच्या सगळ्यांशी बोलण्याची संधी मला मिळते. त्या गोष्टीचं देखील समाधान मला आणि माझ्या सर्व सहकारी मित्रांना आहे. आम्ही ज्यावेळेस सरकारमध्ये गेलो त्यावेळेस अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या. काही म्हणले जायला पाहिजे, काही म्हणले जायला नको होतं, काही जणांनी सांगितलं की हे असं करायला नको होतं, तसं करायला पाहिजे होतं. अंमळनेरकरांनो, मी आपल्याला सगळ्यांना, जळगावकरांनो सांगतो की आम्ही विकास करण्याच्या करता, आपापल्या भागातले, महाराष्ट्रातले प्रश्न सोडवण्याच्या करता, त्याच्यातनं निधी मोठ्या प्रमाणावर आणण्याच्या करता आणि या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं आमच्या सगळ्या घटकाला चांगल्या प्रकारच्या योजना देण्याच्या करता आम्ही गेलो. आज इथं आत्ता अंमळनेरचे आमदार बोलत होते. त्यांनी बराच काही पार्श्वभूमी तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही सगळेजण एकाच भागातले असल्यामुळं तुम्हाला बऱ्याचशा त्या गोष्टी माहिती आहेत. आजपर्यंत आपण सरकारमध्ये गेल्यापासून अंमळनेर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण सगळ्या प्रकारचा निधी किती करोड रुपये आला? 2,500 कोटी रुपये आणि पाडळसरेकरता 5,500 कोटीची सुविधा. 2,500 कोटी रुपये माझ्या अंमळनेर विधानसभा मतदारसंघामध्ये आले आणि 5,500 कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता पाडळसे धरणाला दिली. मित्रांनो, आम्ही सरकारमध्ये गेलो नसतो तर हे काम झालं असतं का? नसतं झालं. आम्ही तुम्हाला सांगितलं असतं आम्ही सरकारमध्ये नाही, काय करणार? दिवस महत्वाचा असतो. आपण शेतकरी बांधव, आपण बळीराजा. वापसा आल्यानंतर पेरणी करावीच लागते. पेरणी नाही केली, वापसा उडाला तर काही त्याचा उपयोग होत नाही, उगवणच होत नाही. हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळं कुणाला दुखवायचं नव्हतं, कुणाला त्याच्यातनं त्रास व्हावा असं वाटत नव्हतं. फक्त आणि फक्त राज्यातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या करता आम्ही इतके वर्ष काम करतोय. अनिल भाईदास पाटील तर पहिल्या टर्मचे आमदार आहे. आम्ही लोक 7-7 टर्मचे आमदार आहोत. आमचे सुनील तटकरे साहेब 2दा खासदार झालेत, अनेकदा आमदार झालेत, वेगवेगळी पदं त्यांनी भूषवली. अमोल मिटकरी पहिल्या टर्मचे आमदार आहेत आणि त्याच्यामुळं ह्या काळामध्ये कामं व्हायला पाहिजेत अशा पद्धतीचा विचार आम्ही सर्व आमदारांनी मनामध्ये आणला. 40-42 आमदारांनी साथ दिली आणि त्यामुळं अंमळनेरकरांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून माझ्या माहितीप्रमाणे ह्या जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं नव्हतं. आपण गुलाबराव देवकरला राज्यमंत्री केलं, डॉक्टर सतीश पाटलांना राज्यमंत्री केलं, विधानसभेचे अध्यक्ष अरुणभाई गुजरातींना केलं. मंत्री ते नव्हते 99 पासून आतापर्यंत, 99च्या आधी होते. यावेळेस मात्र आमच्या मनात एक भावना होती की माझ्या धुळे, जळगाव, नंदुरबारला प्रतिनिधित्व द्यावं. मागच्या वेळेस ह्या जिल्ह्यांनी जवळपास 6 आमदार कृषीभूषण साहेबराव पाटलांच्या सहित ते अपक्ष निवडून आलेले होते, पण माझ्याबरोबर 5 वर्ष राहिले, पाडळसे धरणाकरता राहिले आणि 5 घड्याळाच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार
ही पण गोष्ट आमच्या दिलीप वाघ साहेबांना आणि बाकीच्या सगळ्या मान्यवरांना माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. आणि त्याच्यामुळे या जिल्ह्यात एक महत्वाचा जिल्हा, खानदेशमधला जिल्हा, आणि त्या जिल्ह्यामध्ये माझा शेतकरी कापूस, सोयाबीन, मका, बाजरी, ज्वारी पिकं घेतो. काही पट्ट्यामध्ये केळींच्या बागा अतिशय सुंदरपैकी, ह्या माझ्या जळगावची केळी देशाच्या बाजारपेठेमध्ये जाते. हे सगळे प्रश्न, आपले काही धरणाचे प्रश्न, आपले काही बॅरेजेसचे प्रश्न, आपले काही उपसा सिंचन योजनेचे प्रश्न, हे सगळे सोडवण्याच्या करता आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत होतो. त्याच्यातच पाडळसे धरण, ज्याचा उल्लेख अनिल भाईदास पाटलांनी केला, मोठं क्षेत्र ओलिताखाली. माझा अमळनेर तालुका तसा बघितलं तर खरीपाचा तालुका, त्याच्यामध्ये पाऊस नाही पडला तर अवर्षण प्रवण भागामध्ये मोडणारा तालुका. शेवटी माझ्या बळीराजाला वाटतं, माझ्या शेतकऱ्याला वाटतं की आमच्या अंगामध्ये पाणी आहे, परंतु आमच्या जमिनीमध्ये जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही. त्याकरता 5,500 कोटीची सुप्रमा देऊन आपण त्याच्यामध्ये पाडळसे धरणाच्या साईटवर मी अनेकदा आलोय आणि त्याच्यातूनच आपण पाडळसे धरणाचं पाणी माझ्या अंमळनेरच्या परिसरामध्ये आणण्याच्या करता आपण बंद पाईपलाईनचा निर्णय त्या बाबतीमध्ये घेतलेला आहे. आणि त्याच्यातून तुमचा सगळं क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. तशा पद्धतीनं आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आज मोठ्या कोट्यवधी रुपयाची कामं माझी ह्या भागामध्ये होत आहेत. त्या गोष्टीचं समाधान देखील मला निश्चितपणे आहे. आपल्या मतदारसंघातून तापी, बोरी, पांझरा, चिखली आणि माळण या नद्यांसह अनेक छोटे मोठे नाले वाहतात. अनिल भाईदास पाटलांच्या काळामध्ये ह्या लहान मोठ्या नदी नाल्यांवर देखील आपण मृदा आणि जलसंधारण विभागाकडनं जवळपास 58 बंदराच्या कामांना 40 कोटी रुपये निधी आणला आणि जिल्हा परिषदेमधनं देखील 20 बंधाऱ्यांना 10 कोटी रुपयाचा निधी आणला. या पद्धतीनं जास्तीत जास्त क्षेत्र माझं ओलिताखाली कसं येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण सगळ्यांनी मिळून केलेला आहे. इथून पुढे पण कामं आता अंतिम टप्प्यामध्ये, ती कामं करण्याच्या करता आता केंद्रात आपल्या विचाराचं सरकार आलंय. मला माझ्या जळगाव जिल्ह्याच्या महायुतीच्या तमाम कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि मतदारांचे आभार मानायचे आहेत. जरी महाराष्ट्रामध्ये कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला अपयश आलं तरी प्रचंड मताधिक्याने माझी रावेरची आणि माझी जळगावची जागा महायुतीच्या करता निवडून देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं. अंमळनेरकरांनी तर प्रचंड मताधिक्य आपल्या वाघताईंना दिलं, त्यामुळे 71,000चं लीड दिलं. त्याच्यामुळे तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडलेली आहे. आता आम्ही आमची जबाबदारी पार पाडायची आहे आणि तशा पद्धतीनं आम्ही कामाला लागलोय. म्हणूनच माझ्या शेतकरी बांधवांनो, ज्याचा उल्लेख अनिल भाईदास पाटलांनी केला, बरेच दिवस माझ्या मनामध्ये एक कल्पना घोळत होती की माझा शेतकरी 3ची मोटार, 5ची मोटार, 7.5ची मोटार चालू करायला जातो, त्यावेळेस लाईटचं बिल भरलं नाही तर त्याचं वीज कनेक्शन तोडलं जातं आणि मग त्याला विजेपासून वंचित राहावं लागतं. आज इकडे येत असताना मध्ये काही शेतकऱ्यांच्या शेतावर आम्ही गेलो, तिथं सोलरवर मोटारी बसवलेल्या आम्ही बघितल्या. असल्या एवढ्या ऊन नसताना, ढगाळ वातावरण असताना त्याची 3 हॉर्सपॉवरची मोटार 2 हॉर्सपॉवरचं पाणी फेकत होती. शेतकरी समाधान व्यक्त करत होता. आता इथून पुढं तुमच्या महायुतीच्या सरकारनी, आपल्या सरकारनी 8.5 लाख शेतीपंप सोलर विजेवर देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचा फायदा देखील माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी त्या बाबतीमध्ये घेतला पाहिजे. आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्या करता सावकाराच्या दारामध्ये पीक कर्ज घेण्याच्या करता वाटेल त्या व्याजामध्ये पिकाच्या करता पैसे आणण्याच्या करता जायला लागू नये म्हणून जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा व्याजदर काय पीक कर्जाला
3 लाखापर्यंत 0% व्याज माझ्या शेतकऱ्याला जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देते. फक्त अट एक आहे, माझ्या शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज वेळेमध्ये फेडलं पाहिजे. वेळेत फेडलं तर 0% व्याज, वेळेत नाही फेडलं तर 12% व्याज. शेवटी तुम्ही मी आर्थिक शिस्त लावली पाहिजे. आपण जर चुकीचं वागलो तर बँका बुडतील. आपण चुकीचं वागलो तर ह्या जळगाव जिल्ह्यात पतसंस्था देशोधडीला निघालेले आपण बघितलं. महाराष्ट्रातल्या माझ्या ठेवीधारकांचे पैसे बुडालेले बघितलं. अख्खं संचालक बोर्ड जेलमध्ये गेलेलं आपण सगळ्यांनी बघितलं. त्याच्यामुळे त्या रस्त्याने आपल्याला जायचं नाही. आपल्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दाखवलेल्या रस्त्याने आपल्याला जायचं. आपल्याला शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनी पुढे जायचं आहे. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आणि म्हणून अंबेडकरांनो, यावेळेस माझ्या जळगाव जिल्ह्यात एकच आमदार दिला. आम्ही उद्याच्या तिकीट वाटपामध्ये सुनील तटकरे, बावनकुळे, देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे आम्ही सगळेजण बसू. त्यावेळेस कशा आपल्याला जागा जास्तीच्या घेता येतील हा प्रयत्न आमच्याकडनं होईल. परंतु त्याच्याकरता संजय पवार आणि बाकीच्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांना मला सांगायचं आहे, सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगायचं आहे, योगेशला सांगायचं आहे, रवींद्रला सांगायचं आहे, बाकीच्या सगळ्या माझ्या बांधवांना सांगायचं आहे की बाबांनो, आता आपल्याला तिथं जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्यात. लोकसभेला आपला स्ट्राईक रेट 25% होता, तो आपल्याला 70, 75, 80% न्यायचा आहे. उमेश नेबाडेंनी पण तशा पद्धतीनं प्रयत्न केला पाहिजे. माझ्या महिला सेलनी, माझ्या युवक युवतींनी आज देखील आता माझी सभा झाल्यानंतर, भाषण झाल्यानंतर काही लोकांना पक्षप्रवेश आपण देणार आहोत. बेरजेचं राजकारण आपण करतोय. जेवढं जास्तीत जास्त लोकांना आपलंसं करता येईल आणि त्याच्यातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करता येईल, ह्या पद्धतीचं काम आपलं सगळ्यांचं भागाभागामध्ये चाललेलं आहे. आणि त्याच्यातनं जळगाव जिल्हा, माझा अंमळनेरचा परिसर, रावेरचा परिसर हा देखील कुठं मागं राहू नये, ह्या पद्धतीचं काम आपण सगळेजण करणार आहोत. पीक विम्याच्या पुढच्या काही दिवसात तुम्हाला त्याचे पैसे मिळणार आहेत. अंमळनेर मतदारसंघात संपूर्ण विमा बसलेला आहे. विमा बसवण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये तुमचा तालुका बसलेला आहे, त्याच्यावर तोही निधी तुम्हाला मिळणार आहे. शेतकऱ्याला, माझ्या बळीराजाला जेवढं काही देता येईल तेवढं देण्याची आमची तयारी आहे, आमचा तेवढा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच आपल्याला अधिक जोमाने काम करण्याची गरज आहे. हे पण मला आजच्या या सभेच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. मागं माझ्या सोयाबीनला, कापसाला भाव कमी मिळाला, त्यांना आता हेक्टरी 5,000 रुपये अनुदान आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता कांद्याची निर्यात बंदी ही कायमची उठवायची, अशा पद्धतीनं आम्ही केंद्राला सांगितलेलं आहे. हे आधारभूत किमती कापूस, सोयाबीन, मका, बाजरी, ज्वारी ह्या पिकांना देखील कशी वाढवता येईल त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाशा पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून ती जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली आहे. तेही सातत्याने त्या गोष्टीचा पाठपुरावा करतात. कारण मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना नेहमी महाराष्ट्राला सांगतो, शेतकरी मोडला तर राज्य मोडेल. शेतकरी जर ताठमानेने जगला तर राज्य ताठमानेने पुढे जाईल, ही माझी भूमिका आहे. आणि म्हणून अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या योजना माझ्या शेतकरी वर्गाच्या करता देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. जवळपास 44 लाख शेतकऱ्यांना 14,900 कोटीचं वीज माफी देण्याचा देखील क्रांतिकारक निर्णय आपण घेतलेला आहे. शेतकऱ्यांना, बऱ्याच जणांना माहिती नाही, अजून 50% शेतकऱ्यांना माहिती नाही. माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी ह्या योजना शेवटच्या माणसाच्या पर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. त्याकरता युवकांनी देखील मनापासून कामाला लागलं पाहिजे. सर्व घटकांनी त्यांना साथ दिली पाहिजे. मित्रांनो,
ही सगळी कामं करत असताना आता शेतकऱ्यांनी 3, 5, 7.5 हॉर्सपावरच्या मोटरचं पुढचं कधी बिल भरायचं नाही, 5 वर्षाची ऑर्डर काढलेली आहे आणि मागचं बिल देखील द्यायचं नाही, ज्याचा उल्लेख अनिल भाईदास पाटलांनी केला. हे मी अतिशय स्पष्टपणे तुम्हाला सांगतो. पण राहिलेल्या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेऊन शेती मात्र उत्तम करा, दर्जेदार पिकं आणा, साधू संतांचा विचार सतत मनामध्ये स्मरणामध्ये ठेवा आणि त्या विचारांनी समाजाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. हा सगळा प्रयत्न खटाटोप करत असताना ज्यावेळेस पाडळसे धरणाचं पाणी माझ्या जळगावच्या शिवारामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये फिरेल, त्यावेळेस आर्थिक सुबत्ता माझ्या जळगावच्या परिसरामध्ये आलेली आपणच सगळेजण उघड्या डोळ्यांनी बघाल. त्याला कुठेही दृष्ट लागून देऊ नका. त्याला अधिक कशी मदत करता येईल, अधिक चांगल्या प्रकारचं बियाणं, खतं, अधिक चांगल्या प्रकारची रोपं, अधिक चांगल्या प्रकारच्या फळबागा, अधिक चांगल्या प्रकारची फुलशेती ही पण करण्याच्या करता माझ्या बहादर शेतकऱ्यांनी त्या बाबतीमध्ये पुढाकार घेतला पाहिजे. अशा प्रकारची विनंती माझ्या सर्व सहकारी मित्रांना आहे. आज मला एका गोष्टीची जाणीव आहे. माझा हा सगळा परिसर खानदेशामध्ये मोडतो. खानदेशातील गावागावातील मोठा उत्सव म्हणजे कानबाई माता. काल खानदेशात कानबाई माता विराजमान झाल्यात. आज कानबाई मातेचं विसर्जन आहे. या निमित्तानं देखील मी कानबाई मातेला नमन करतो, तिला वंदन करतो, तिच्यापुढं नतमस्तक होतो आणि माझ्या खानदेशकरांना, अमळनेरकरांना या सणाच्या मनापासून शुभेच्छा देखील देतो. मनापासून त्यांना त्याच्यामध्ये चांगल्या जी काही त्यांच्या मनात भावना असेल त्याची पूर्तता व्हावी अशा प्रकारची परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. माझ्या कानबाई मातेला तशा प्रकारची प्रार्थना करतो. मित्रांनो, आज ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही अनेकांचे मानधन वाढवले. महाराष्ट्रात फिरत असताना आम्हाला पोलीस पाटील म्हणायचे. आम्ही गावचा पोलीस पाटील आणि आम्हाला मानधन किती तर 6,500. आम्हाला कमी वाटतं. खुरपणीला जाणारी बाई देखील महिन्याला जास्त कमवते. इतकी माझी वाईट अवलना आहे. आणि मग आम्ही पोलीस पाटलांना 15,000 रुपये नवीन मानधन केलेलं आहे. कोतवाल पण म्हणायचं आमचं काय, त्यांनाही महिन्याला आता 15,000 मानधन केलेले आहे. अशा सेविका म्हणायचं आमचं काय, त्यांना आता 10,000 रुपये नवीन मानधन केलेलं आहे. गटप्रवर्तकांना 7,200 रुपये मानधन केलेलं आहे आणि अंगणवाडी सेविकेला 10,000 रुपये मानधन केलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण वाढ केली. संजय गांधी निराधार त्याला 1,500 रुपये अनुदान केलंय महिन्याला. माझ्या श्रावण बाळ योजना तिला 1,500 रुपये महिन्याला अनुदान द्यायचा निर्णय आपण घेतला. आता महिलांच्या करता आणि ह्या योजना ही वीज माफी हे सर्व जाती धर्माच्या लोकांच्या करता आहे, सर्व समाजाला. त्याच्यात ह्या जातीला पकडलंय त्या जातीला सोडलंय असं अंमळनेकरांनो आम्ही केलेलं नाही. अल्पसंख्याक, बहुजन समाज, मागासवर्गीय, आदिवासी, भटका सगळ्या घटकाला त्याच्यामध्ये घेतलंय. कुणालाही वाटता कामा नये की आमचा का विचार केला नाही. ही कृती आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलेली आहे. उद्याच्याला मुख्यमंत्री आम्ही सगळेजण जळगावला ह्याच कार्यक्रमाच्या निमित्तानं दुपारनं येणार आहे. परंतु आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा ही देखील महाराष्ट्रामध्ये फिरतीये. काही ठिकाणी जनसन्मान यात्रा राष्ट्रवादीची फिरेल, त्याचा प्रचार करेल. काही ठिकाणी भाजपची यात्रा फिरेल, ते तिथं प्रचार करतील. प्रचार करताना महायुतीचा प्रचार होईल. आत्ता तुमच्या समोर हे घड्याळ दिसतंय. परंतु उद्याच्या 288 जागा लढवत असताना काही मतदारसंघामध्ये चिन्ह महायुतीचं घड्याळ, काही मतदारसंघामध्ये कमळ, काही मतदारसंघामध्ये धनुष्यबाण. ही गोष्ट लक्षात घ्या. माझ्या आई बहिणींना सबल करण्याच्या करता, सक्षम करण्याच्या करता वर्षाला 18,000 रुपये आम्ही देणार आहे. उद्याची 5 वर्ष ही योजना आपल्याला चालवायची. जवळपास थोडे कमी या वर्षातले काही महिने
आणि पुढचे 5 वर्षातले 60 महिने सगळा हिशोब केला तर माझ्या एकेका महिलेला थोडे कमी 1 लाख रुपये माझी लाडकी बहिणा ह्याच्यातून मिळणारे 60, 65, 70 महिन्याचा विचार केला तर आज कोण कोणाला देत होतं? आज कोणी विचारपूस करत होतं? महिला कशा पद्धतीनं त्यांच्या जीवन जगत होत्या? उद्याच्या 17 तारखेला त्यांच्या अकाउंटला भाऊबीज 19 तारखेला आहे, तरी आज महिला मोठ्या संख्येने मला रक्षाबंधन करतायत, मला राखी बांधतायत. भावाच्या नात्याने माझ्या बहिणींना देखील मी शब्द देतो, उद्याच्या 17 तारखेला तुमच्या अकाउंटला बँकेच्या राज्य सरकारच्या वतीनं माझी लाडकी बहीण योजनेत 3000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. माझ्या मुलींना, इथं बघा, मुलींना फ्री शिक्षण. माझ्या गरीब घरातल्या मुलींना ज्यांना आई वडिलांना शिकवता येत नाही, आई वडील ऐपत कमी असल्यामुळं तिचा शिक्षणाचा खर्च करत नाही, या मुलींच्या करता आम्ही 50% सवलत दिलेली होती. त्याच्यातनं पण त्यांना शिक्षण घेता येईना, कारण 50% राहिलेले त्यांचे आई वडील भरू शकत नव्हते. मुलगी शिक्षणापासून बाजूला जायची आणि तिला वाईट वाटायचं की मी गरिबाच्या पोटी जन्माला आले म्हणून मला पुढचं शिक्षण घेता आलं नाही. आता मात्र ती तिची शंका, ती तिची अडचण आम्ही दूर केलेली आहे. आता गरिबातल्या गरीब घरातल्या मुलीला देखील शिक्षण कॉलेजचं मोफत देणारे, सगळी फी सरकार भरणारे. आता त्या मुलीला डॉक्टर करा, इंजिनियर करा, वकील करा, IAS करा, IPS करा, UPSC करा, MPSC करा, ज्याची आवड असेल पायलट करा, ते शिक्षण त्या मुलींना घ्यावं. तुम्ही गरिबांनी प्रत्येकाच्या घरातल्या मुलीला शिकवा, त्याच्यामध्ये आपण सरकारमधनं त्याची शिक्षणाची व्यवस्था केलेली. हे कुणा करताय? गरिबा करताय. हे सरकार कुणाचं आहे? सर्वसामान्यांचं आहे. ह्या योजना कुणाच्या करताय? गरिबीतनं त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी त्या घटकाच्या करताय. आणि म्हणून ह्या सरकारने ह्या चांगल्या चांगल्या योजना आणल्यात. उद्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा मागासवर्गीय समाज, माझा आदिवासी समाज संविधान बदलणार, घटना बदलणार, आरक्षण जाणार, असा खोटा नाटा प्रचार विरोधकांनी केला आणि त्याला आमचे आदिवासी आणि मागासवर्गीय समाज बळी पडला. त्याची पण किंमत आम्हाला मोजावी लागली. तेवढी मतं आमच्यापासून बाजूला गेली. आमच्या अल्पसंख्याक समाजाने आम्हाला थोडंसं दुर्लक्ष केलं. तो तुमचा अधिकार आहे, तो बाबासाहेबांनी दिलेला आहे. पण माझी आता हात जोडून विनंती आहे की आम्ही या महाराष्ट्राचं भलं करू पाहतोय, चांगला विचार घेऊन पुढे चाललोय. त्याच्याकरता तुमचा पाठिंबा पाहिजे. तुम्हाला उद्याच्या 5 वर्ष वीज माफी पाहिजे असेल तर दुसरं सरकार आलं तर ते देणार नाही. त्याला आम्हाला पुन्हा तुम्हाला आणावं लागेल आणि ते बटन दाबण्याचं काम तुमच्या हातात आहे. काय करायचं ते ठरवा. माझी विनंती आहे की आम्हाला मत द्या. विनंती करणं आणि हात जोडणं एवढंच माझ्या हातात आहे. द्यायचं नाही द्यायचं तुमच्या हातात आहे. परंतु तुमची जात शेतकरी आहे, माझी जात शेतकरी आहे. मला शेतकऱ्यांचे दुधाचे, पोल्ट्रीचे, पिकांचे, ऊसाचे, द्राक्षाचे, केळीचे सगळे प्रश्न माहिती आहेत. मी अनेक वर्ष सरकारमध्ये असल्यामुळं रिसोर्सेस कसे वाढवायचे, उत्पन्न कसं वाढवायचं, स्थूल उत्पन्न महाराष्ट्राचं देशात 1 नंबरला कसं आलं पाहिजे, वायफळ खर्च कसे कमी केले पाहिजे, काटकसर कुठं केली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीची अनुभव हा आम्ही लोकांनी घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळं त्या जोरावर आम्ही बचत करू. आम्ही GSTचं उत्पन्न वाढवू. दरवर्षी 30 ते 40 हजार कोटीनं उत्पन्न वाढतं. आम्ही एक्साईजचं उत्पन्न वाढवू. आम्ही त्याच्यामध्ये खरेदी विक्रीमध्ये रजिस्ट्रेशन केलं जातं त्याच्यामधनं उत्पन्न वाढवू. आणखीन ज्यांची ऐपत आहे अशा वर्गाकडं काय आपल्याला
निर्णय घेता येतो का हे पण आम्ही तपासू. परंतु गरीब वर्गाकरता, मध्यमवर्गीयाच्या करता जेवढं काही भरभरून देता येईल तेवढं देण्याच्या करता हा अजित पवार तुमच्या समोर आहे. अजित पवारचा वादा आहे, तो वादा मी कधी वाया जाऊन देणार नाही. माझ्या महाराष्ट्रातल्या त्या सगळ्या घटकाला, माझ्या युवक युवतींना, प्रशिक्षणार्थीला जवळपास सगळे मिळून 75,000 कोटी रुपये आपण खर्च करतोय. एवढा पैसा माझ्या ग्रामीण भागामध्ये आल्यानंतर, माझ्या शहरी भागामध्ये आल्यानंतर त्याच्यातून तुमच्या अर्थव्यवस्थेला बळकटी येणार आहे. हा पैसा आमच्या मायमाऊली, आमचे बाकीचे लोक मार्केटमध्ये खर्च करतील, त्याच्यातनं मार्केटची उलाढाल होईल, छोट्या मोठ्या दुकानदारांचा धंदा होईल. ही पण आपण काळजी घेतली पाहिजे. आणि त्याकरता आम्ही सरकारमध्ये गेलो. 2,500 कोटी रुपये अंमळनेरला द्यायला सरकारमध्ये गेलो. पाडळसे धरणाची कामं पुढे गतीनं नेण्याच्या करताच सरकारमध्ये गेलो. सुप्रमा देण्याकरताच सरकारमध्ये गेलो. आणि ह्या लोकोपयोगी, लोकाभिमुख योजना आणण्याच्या करताच सरकारमध्ये गेलो. हे मात्र आपण लक्षात घ्या. कुठेही भावनिक करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला मात्र आपण बळी पडू नका. अशा प्रकारची विनंती मी माझ्या तमाम अंमळनेरकरांना, जळगावकरांना ह्या सभेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो. इतर पण बऱ्याच बाबी आपण अंमळनेरकरांच्या करता केलेल्या आहेत. आपण लाडकी बहीण योजना आणली, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणली, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना आणली, लेक लाडकी योजना आणली, आईचं नाव बंधनकारक योजना आणली, पिंक ई रिक्षाची योजना आणली, शुभमंगल सामुदायिक नोंदणीकृत विवाह योजना आणली, महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याच्या करता करोडो रुपयाच्या योजना पिण्याच्या पाण्याच्या आपण आणल्या. लखपती दिदी योजना आणली, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना आणली, आईच्या नावानी योजना आपण आणली. शेतकऱ्यांना देखील आपण त्याच्यामध्ये वीज माफीची योजना आणली, सौर ऊर्जा पंप देणारी योजना आपण त्या ठिकाणी आणली. वारकरी दिंड्यांना यंदाच्या वर्षीपासून 1,500 वारकरी दिंड्यांना 20,000 रुपये अनुदान देण्याची योजना आपण आणली. अशा पद्धतीच्या अनेक योजना, या महिलांना 3 गॅस सिलेंडर वर्षाला देण्याची योजना आणली. हे सगळं करताना पैसे कुणाच्या हातात देणार नाही. वीज माफीचं पैसे द्यायचा प्रश्न नाही, तुम्ही वीजच भरायचं नाही, तुम्ही देऊ नका, आम्ही काही घेत नाही, तुम्ही काही देऊ नका, त्याच्यावर तिथं देणं घेण्याचा प्रश्न नाही. माझ्या युवक युवतींच्या करता 6,000, 8,000, 10,000 स्टायपन आहे. त्या योजनेमध्ये त्यांनी काम करायचं, पैसे त्यांच्या अकाउंटला जाणार, हातात पैसे जाणार नाही. माझ्या गॅस सिलेंडरचे 3 सिलेंडरचे पैसे माझ्या भगिनीच्या अकाउंटला 52 लाख कुटुंबांना ह्याचा फायदा होणार आहे. माझ्या लाडकी बहीण योजना त्या महिला भगिनींच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहे. त्याच्यात कुठेही भ्रष्टाचाराला जागा नाही. या योजना ज्यावेळेस अर्थ विभागाचा मंत्री म्हणून मी आणत होतो त्यावेळेस मी सगळ्या कॅबिनेटला सांगत होतो, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करत होतो आणि अधिकाऱ्यांना सांगत होतो, योजना चांगल्या आहेत परंतु गळती होता कामा नये आणि म्हणून डायरेक्ट अकाउंटला पैसे द्यायचे. कुणी जर रोख पैसे दिले तर थोडं बहुत इकडं तिकडं गळती लागते. तसं न करता ह्या सगळ्या योजना ह्या डायरेक्ट डीबीटी, त्याला म्हणतात डीबीटी, अशा पद्धतीनं तुमच्या अकाउंटला देण्याचा निर्णय हा आम्ही घेतलेला आहे. आणि उद्याच्या 17 तारखेपासून त्याची सुरुवात आम्ही राज्यामध्ये करतोय. त्याचा खूप मोठा आनंद आणि समाधान मला आहे. 17 तारखेला पुण्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि ही महिला बाल विकासची योजना आहे. आदिती तटकरे आपली मुलगी, तिनं ती आणलेली आहे. त्याच्यामुळं तिचाही ह्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल आहे, महत्त्वाची भूमिका आहे. हे पण आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. माझी विनंती आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं निगेटिव्ह नरेटिव्ह, फेक नरेटिव्ह जे काही सांगितलं तो खोटा निघाला. त्याच्यामध्ये कुठेही संविधानाला आपण धक्का लावला नाही.
उलट संविधानाचा मान सन्मान वाढवलेला आहे, त्याचा आदर आपण केलेला आहे. संविधानाचं तंतोतंत पालन माझ्या भारतातले 130 कोटी जनता करते, त्याकरता आम्ही बारकाईनं लक्ष देतो. पण माझे आदिवासी आणि माझे मागासवर्गीय फसले की नाही? त्यांनी फसल्यामुळं मतदान तिकडे केलं की नाही? आता सावध व्हा. आता त्याच्यामध्ये कुणी फसवण्याचा प्रयत्न केला, मी शब्दाचा पक्का आहे, मी अतिशय स्पष्ट बोलतो आणि जे करता येईल, जे देता येईल तेवढंच सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून अंमळनेरकरांनो, ह्या सगळ्या योजनांच्या बाबतीमध्ये आपण महायुतीच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं पाहिजे. आज करोडो रुपयाचा पैसा माझ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जाण्याच्या करता तुम्ही महायुतीचं सरकार सत्तेवर आणण्याच्या करता आम्हाला सगळ्यांना साथ दिली पाहिजे, आशीर्वाद दिले पाहिजेत. आमचे जे खुणा आहेत त्याचं बटन दाबायचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. अलीकडच्या काळात कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव याचं प्रमाण वाढल्यामुळं कापूस उत्पादनात सातत्याने घट होतीये. यावर कृषी संशोधकाकडून अभ्यास करून प्रभावी उपाययोजना करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. ही पण गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ह्या सभेच्या निमित्तानं ध्यानामध्ये घ्या. कुठलीही अडचण असेल तर तुम्ही ती अडचण आमच्या लक्षामध्ये आणून द्या. आम्ही ताबडतोब त्या अडचणीवर मात करून माझ्या शेतकरी समाजाला, माझ्या इतर बांधवांना त्या बाबतीमध्ये मदत करण्याचा काम हे निश्चितपणे आम्ही करू, अशा प्रकारची खात्री आणि विश्वास ह्या सभेच्या निमित्तानं देतो. राहिलेल्याही काळामध्ये एखादी सभा होईल, परंतु अनिल भाईदास पाटलावर जबाबदारी मोठी आहे. जसं सुनील तटकरे, मी, रुपाली, बाकीचे सगळे आम्ही कार्यकर्ते सगळीकडे फिरतोय, त्याच्या आमच्या भागात कोणीतरी काळजी घेतली पाहिजे ना मतदारसंघाची. तसं अंमळनेरमध्ये जे आमदार आहेत त्यांना सांगितलंय की नंदुरबार, धुळे आणि जळगाव पहा. हे बघत असताना मी त्यांना सांगितलं, तुमच्या देखत सांगतो, 7 दिवसातले 2 दिवस मुंबई, एक दिवस आपले जळगाव, नंदुरबार आणि धुळे, आठवड्यातले झाले 3 आणि 2 5. एक दिवस त्यांचा खास अंमळनेर करता 6 आणि 7वा दिवस त्यांना कुठं काय जायचं असेल तर त्याच्याकरता. असा आठवड्याचा कार्यक्रम, ह्याच्यात बदल होता कामा नये. हे जसंच्या तसं तुम्हाला पक्षाने मंत्री केलंय, आता पक्षाला ताकद देण्याचं काम तुम्ही आणि तुमच्या सगळ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. त्याकरता कोणी कमी पडता कामा नये, त्याकरता कोणी दुर्लक्ष करता कामा नये, मतभेद होऊन देता कामा नये. एक परिवार म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. संजय पवार, तुम्ही तर भावकी आहात, आता तुमचे माझे कुठले केस शिल्लक राहिलेले नाहीयेत. साईडचे पण आता आपले जातील, त्या निवडणुकीमध्ये गेले तरी चालतील, परंतु संघटना मजबूत झाली पाहिजे आणि योग्य पद्धतीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे. कुठेही कुणावर अन्याय होणार नाही. आया बहिणींना पण भावाच्या नात्याने बरोबर घेतलं पाहिजे आणि आपल्या जवळच्या कच्च्या बच्च्यांनी चुका करता कामा नये, ह्याबद्दलची पण खबरदारी घेतली पाहिजे. नाहीतर त्याच्यातनं पक्षाची बदनामी होती, त्याच्यातनं संघटनेला लोक दोष देतात. ते पण काम महत्त्वाचं आहे. ती खबरदारी माझ्या सकट सगळ्यांनी घेतली पाहिजे. मी एकट्या संजयचाच उल्लेख करणार नाही, सगळ्यांचाच उल्लेख त्या बाबतीमध्ये करीन. या प्रकारे आपण पुढे जाऊया. आज पाऊस पडला, काही वेळेस ऊन पडलं, काही वेळेस आभाळ असं झाकाळलं, तरी देखील सगळे दिवसभरातले कार्यक्रम आणि तुमचा उत्साह खूप मोठा होता. आज आमच्या सफाई कामगारांच्या बरोबर देखील 2 अंदाचे घास खाण्याची संधी आमच्या सुनील तटकरे साहेबांच्या प्रयत्नामुळे आम्हाला मिळाली. आम्ही आमचं भाग्य समजतो की बाबा त्याही घटकाच्या बरोबर
मांडीला मांडी लावून आम्ही जो समाज, जो घटक संपूर्ण अंमळनेर शहर आणि परिसर स्वच्छ करण्याचं काम करतात, खूप जबाबदारीने करतात, त्यांनाही समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मिळाला पाहिजे. ते हलकं काम कुणी समजता कामा नये. सगळ्या कामाला एक वेगळ्या प्रकारचा दर्जा असतो, हेही आपण विसरता कामा नये अशी माझी विनंती आहे. आता इथं एवढ्या सगळ्या बसणाऱ्यांनी उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये हौसे नवसे गौसे असे बरेच जण उभे राहतात, परंतु आम्ही महायुतीतनं योग्य उमेदवार देण्याचं काम करू. आम्ही महायुतीचा उमेदवार जो ह्या भागामध्ये देऊ त्याला निवडून आणणाऱ्यांनी हात वर करा. नक्की बर का? अरे मी आगे बढ़तोय, तू माग फक्त कपडे सांभाळतो म्हणून राहू नये. तू पण माझ्या बरोबर चाल, नाहीतर आगे बडो मागे बघितलं तर कुणीच नाही. आणि मी कुठं आगे बढू? माग जनता असेल, कार्यकर्ता असेल तर त्याला एक वेगळ्या पद्धतीनं समाजामध्ये किंमत असते. तर जनता सांगते की नाही, यांच्या मागं कार्यकर्ते आहेत, यांच्या मागं हाडाचा कार्यकर्ता आहे आणि त्या सैनिक आहे. या पद्धतीनं आपण काम करूया आणि आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचे आणि महायुतीचे जास्तीत जास्त आमदार ह्या महाराष्ट्रामध्ये निवडून आणून आपल्या सगळ्या योजना पुढेही 5 वर्षाच्या करता कशा चालतील आणि गरिबाला गरिबीतनं बाहेर काढण्याचं काम आपण ज्या उद्देशाने हातामध्ये घेतलंय तो उद्देश आपला कसा सफल होईल त्याकरता तुम्ही सगळ्यांनी साथ द्या, हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद दादासाहेब. यानंतर पक्षप्रवेश. कृपया उपस्थितांना विनंती आहे, जेवणाची भोजनाची सोय करण्यात आलेली आहे स्टेजच्या मागे. पक्षप्रवेशासाठी